12 ज्योतिर्लिंगमधलं एक तिकडं ब्रह्मा विष्णू महेश वास करतात. हे आहे आपलं श्री त्र्यंबकेश्वर. तर भावांनो, मी आज आलोय श्री नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर या ठिकाणी. आणि तुम्हाला सांगतो भावांनो, एवढं भारी ठिकाणी आहे. इकडं आल्यावरती सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यासारखे वाटतात. तुम्ही सुद्धा नक्की इकडे विजिट करा. आणि माझा पुन्हा ब्लॉग बघा, तुम्हाला पण खूप. तर हाय गाईज, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी तुमचं सार्थक. तर भावांनो, आज आपण चाललो आहे त्र्यंबकेश्वर, 12 ज्योतिर्लिंगमधलं एक, आणि त्याच्याच पाठीमागं असलेलं ब्रह्मगिरी पर्वत. तर भावांनो, आता आपण उंबरमाळीला आहे आणि तुम्ही बघू शकतात इथून आपल्याला पुढे जायचं आहे. पहिले आपण टिटवावरून निघालो, तिकीट घेतलं, बसायला जागा नव्हती म्हणून उभं होतो. मग तसं आता आपण इथून घोटीची गाडी पकडू आणि निघू. चला तर, 12 ज्योतिर्लिंगमधले एक त्र्यंबकेश्वर. चलो भावांनो, तिकडं ब्रह्मा विष्णू महेश तिघांचं स्थान आहे. त्या ठिकाणी आज आपण चाललो आहे. आणि पाठीमागचं ते ब्रह्मगिरी पर्वत आहे, त्या ठिकाणी विष्णूंनी जटाय आपटले, तिकडं आपण चालले. तर भावांनी हो ब्लॉग पुन्हा एकदम भारी असणार आहे, तर पुन्हा बघा. चला तर, आता इथं जीप उभे असतात, बघू आता काय आहे तिकडे विषय. नक्की किती रुपये घेतात माहिती नाही मला, मी एकटाच आलेलो आहे. चला विचारू आणि जाऊ. पाऊस चालू आहे. आता आपल्याला सांगितले पिवळ्या ताडपत्रीवाली गाडी ना, ती जाते घोटीला. पाऊस चालू जोरात, जाऊ पटकन या गाडी होते. चला तर भावांनो, आता कसारा घाट लागलेला आहे मस्त, हे बघू शकतात. असा काहीतरी आहे आपला कसारा घाट. पाऊस खूप जोरात चालू आहे आणि मी आता टेम्पोमध्ये बसलेलो आहे. पाऊसला शिकार चालू आहे इथं, खूप जोरात चाललेलं आहे. मी बघा कसं एकटंच लटकलेलं आहे. त्यांना बोललं त्र्यंबकेश्वरला जायचं, कसं जायचं सांगितलं आहे. आणि आता ते घेऊन चाललेत मला. जास्त बघा, हे बघा एकटंच आहे आता. टेंट तिकडे ठेवलं आहे, टेंट आडीनडीसाठी घेतलेलं आहे, फिक्स नाही आपलं बरं का. आणि आता जाऊ पटकन त्र्यंबकेश्वर. गाईज बसलोय बघा, कसं आहे एकटंच बसलेलं आहे. ते मला घेऊन चालले आता नाशिकला. ते बोलते की नाशिकवरून पटकन तुला गाडी भेटणार, इकडून भेटणार नाही. आणि तुम्ही बघू शकतात पाऊस केवढा जोरात चाललेला आहे. टाका बघा, हे बघा पाऊसले जोरात चाललेलं आहे बाहेर. मी एकटाच बसलेलो आहे. दुखतोय गाडी तुमच्या हालती. दर्शन एकदम भारी होईल पावसात. तर गाईज आता आपण त्र्यंबकेश्वरच्या बसमध्ये बसलेलो आहे. तुम्ही बघू शकता एवढे घाण गचके लागतं ते, एवढे नेक्स्ट लेवल गचके लागतं ते. पण आता आपल्याला पण शेवटी जायचं आहे. ही डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला बस जाणारी आहे. 40 रुपये घेतले. आणि तिकडे टेम्पोवाल्याने आपल्याला बस स्टॉपपाशी सोडलं, माथाडी पाटाच्या इथं. आणि मग तिकडून आता आपण बसमध्ये बसून त्र्यंबकेश्वरला. एकदम भारी आहे. एकदम गचके बसतात ते, पाठीमागं बसलं नाही. पाठीमागची सीट आहे म्हणून लय गचके बसतात, बाकी एवढं काय नाही. बस थोडी चांगलीच आहे. तिकडं सुद्धा पाठीमागं बसलं, तिकडं सुद्धा एवढे गचके लागलेत ना त्या टेम्पोमध्ये. बापू, एवढा पाऊस, एवढे गचके. शर्ट तिथं अख्खी आहे झाली, खराब झालेलं आहे. प्रवास एकदम खतरनाक होतो आहे. गचके लावून खाऊन जाऊन पाया पडणार आहे आता. चला जाऊ. व्ह्यू एकदम भारी दिसतो भाऊनी, इकडचा व्ह्यू एकदम भारी दिसतो. तर गाईस आता इथं जरा नाश्ता करायला थांबलो आहे, दुकानात उतरलो आहे आता. बघू शकतात. आणि थोडा नाश्ता करू. पॅटीस घेतले 2, आता ते खाऊ आणि मंदिराच्या रस्त्याला निघू. मंदिराचाच रस्ता आहे, पण थोडं पुढे अजून त्यांनी आउटसाईडला सोडलं, थोडं पुढे जायचं फक्त. पोचलो म्हणजे ऑलमोस्ट. आता काहीतरी पटकन नाश्ता करतो, तुम्हाला पण दाखवतो काय नाश्ता केला. चला.
गाईज फायनली आता पोचले मंदिराच्या दारी. हे बघा मंदिराचं दार आहे हे. तिकडून साधी लाईन आहे आणि इकडून VIP लाईन आहे काहीतरी असा विषय. पाऊस खूप जोरात चाललेला आहे भावांनो. इथं गर्दी एवढी नाही आहे बघा. काय भारी ना व्ह्यू दिसतोय बघा. पाठीमागचा डोंगर बघा ब्रह्मगिरी. चला पटकन जाऊ. चला आतमध्ये जाऊ दर्शन घेऊ. चला गाईज आता मी पण आता आंघोळ करून बसले बघा. कपडे चेंज केलेत. बॅगेत कपडे टाकलेलेत मस्त इथे. मी पण कपडे चेंज केलेले. आंघोळच केली. डोकं बिकं थोडं वल्लं केलं. बोललो थोडं फ्रेश पण होऊन जाईल. आणि आता व्ह्यू बघा कसे पोहतात ते. आता जाऊ मंदिराच्या आतमध्ये दर्शन घ्यायला. चला पटकन. बघा गाईज इथं कसे झाडं तोडायला घेतलेले आहेत. कारण की ते पडू नये आपल्यावरतीच. आपल्या सिक्युरिटीसाठी झाडं तोडायला घेतलेले आहेत. आणि भावानं पूर्ण प्रकारे इथं रेड अलर्ट सांगितलेलं आहे. मला आत्ता तिकडं लोकांनी सांगितलं की तुला थांबायचं आहे तर तुझ्या रिक्सनी थांब. कारण की इथं पूर्ण प्रकारे ते असतात ना सांगणारे. त्यांनी सांगितलं की रेड अलर्ट इकडं आज. आणि आज मी ना सकाळपासून आल्यापासून इकडे एवढा कंटिन्यू पाऊस ना. पुन्हा जोरात पाऊस आहे. अख्खा भिजले. बरं झालं माझी बॅगेसाठी रेनकोट आहे. तर मी अख्खा भिजले भावानं. शप्प सांगतो पुन्हा आजारी होतो. आणि त्याच्यातमध्ये आता ते गोदावरीच्या गार पाण्यामध्ये आंघोळ केली. मला आता वाटतं घरीच जावं लागणार आहे. कारण की नाही तर एवढा पाऊस जर का चालत राहिला ना विषय हार्ड होऊन जाईल. मला परत घरच्या शिव्या घालतील काय झालं तर इकडं. मला जावं लागणार घरी. आता पहिले दर्शन करून घेऊ. आता दर्शनाला चालले. जरा पाऊस लय चालू झाला म्हणून इकडं कोपऱ्यात उभं राहिलो. सगळे दर्शन करून घेऊ. जेवलो नाही भावांनो अजून. ते पॅटीस काढलेत फक्त ते 2 बस. कशी झाडं पडते हे बघा. खाली आणलं बघा ती फांती. चला जाऊ पटकन. आता काय मग पाऊस तर चालूच राहणार आहे. तर गाईज तुम्ही बघू शकतात मी आता लाईनीत आहे. म्हणजे लाईन बोलूच नाही शकत. ते असं काहीतरी आहे. आता आपल्याला गर्दी काहीच नाही भावांनो. आज काहीच गर्दी नाही पावसामुळे. तर पावसामुळे काहीच गर्दी नाही. पुढे गर्दी आहे. थांबा जाऊ पटकन पुढे पण. पटापट जाऊ. कसं भारी वाटतं म्हणजे काय ते दर्शन म्हणजे आता थोडी गर्दी दिसायला लागलेली आहे. काही नाही एवढं. महादेव महादेव. आज तुम्ही व्ह्यू बघू शकतात का. नाद व्ह्यू आहे. पाठीमाग ब्रह्मगिरी आणि पुढे त्र्यंबकेश्वर मंदिर एकच नंबर. आणि इथं माहिती लिहिली त्र्यंबकेश्वर मंदिराबद्दल. आणि आता आपण बाहेर जाऊ. पूर्ण वल्ला झालेलं आहे. आता बाहेर जाऊ पाथडी फाट्याला. तिकडे आत्या राहते. बघू आत्याच्या घरी आज मुक्काम करू. आत्याच्या घरी चला जाऊ. तर गाईज आता मी बसमध्ये बसलेलो आहे. ठाणा बस आहे. 230 रुपये काहीतरी घेतलेले आहेत तिकडं माझे. आता मी चाललेलो आहे घरी. माझे कान आणि नाक दोघी गच्च झालेले. एवढं गार वातावरण. पाऊस तर एवढा चिखल पडला आहे ना तिकडं बाबू. मी आता थोडं पुढे आलेलं आहे आणि तेव्हा व्हिडिओ चालू केलेला आहे. बघू शकतात माझ्या बाहेरचा व्ह्यू आहे बघा. बसमधला हे बघा. बसमधला व्ह्यू आहे. गर्दी नाही एवढी. आता पटकन घरी जाऊ आणि आराम करू बाबा. परत एकदा येऊ परत नाशिकला. असं नाही यायचं नाही नाशिकला. परत एकदा येऊ नाशिकला. पण सध्या पाऊस खूप आहे तिकडं. पाऊस कमी झाला होती. सध्या पाऊस ओव्हर आहे. ओव्हर म्हणून चला.